नमस्कार, आपण पाहतात आपली न्यूज। पालघर जिल्ह्यातील केळवा धरण परिसरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून प्रशासनाने तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिला आहे। नागरिकांच्या सुरक्षतेला सर्वोच्च प्राधान्य देत संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी झाकड स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत। धरणातील पाण्याचा प्रवाह, विसर्ग आणि धरण परिसरातील परिस्थितींवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असून प्रत्येक घडामोडींवर नियंत्रण ठेवले जात आहे। प्रशासनाने स्पष्ट केले आहे की पाण्याचा प्रवाह आणखी वाढल्यास अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना तत्काळ राबविण्यात येईल आणि आवश्यक ती आपत्कालीन यंत्रणा त्वरित कार्यान्वित केली जाईल। दरम्यान धरणामुळे प्रभावित होऊ शकणाऱ्या 8 गावांची ओळख पटवण्यात आली असून त्यापैकी 4 गावे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत। या गावातील सुमारे 130 कुटुंबांचे सुरक्षित स्थळी यशस्वीपणे स्थलांतर करून सुरक्षित जागेत ठेवण्यात आलेले आहे। एनडीआरएफचे जवान, पोलीस प्रशासन, महसूल विभाग तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत सर्व कुटुंबांना सुरक्षित स्थळी पोहोचवलेले आहे। बचाव आणि स्थलांतर मोहीम युद्ध पातळीवर राबविण्यात आली असून संपूर्ण यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे। जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा संयुक्तपणे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत। नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ते सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। सध्या परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात असून संबंधित सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे।